काय केलंयस इथे शिर्डीत राहून? काहीही बदलणारे आपण कोण आहोत? आपण तर तेच घेतो जे ईश्वर आपल्याला देतो, किंवा ते जे ही धरणी माता आपल्याला देते. आणि जर शिर्डीमध्ये घेण्यासारखं काही नसतं तर तुम्ही तिघं इथे का आला असता? ही शिर्डीची जमीन आहे. इथे जे हवं असेल ते मिळेल. पण जर नम्रतेने मागितलं तर, आणि अहंकाराने मागितले तर अहंकाराने मागितल्याने फक्त एकच गोष्ट मिळते, विनाश. नशीबवान आहेस की मुलं सोबत आहेत, नाहीतर माझी शक्ती मी आत्ताच दाखवली असती. तसं असेल तर तुम्ही कधीच तुमची शक्ती दाखवू शकत नाही, कारण शिर्डीत सगळी माझी मुलं आहेत. आता संधी आहे, दाखवा तुमची शक्ती. शिर्डीतली माणसं खूप चांगली आहेत. त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नकोस. चला मुलांनो, चला. आत्या, साईला कसं कळलं की आपण शिर्डीत चोरी करायला आलो आहोत? तो माणूस जो जंगलात भेटला होता तो बरोबर बोलत होता की साई साधारण माणूस नाही, चमत्कारी आहे. चमत्कार? गाढवा, चमत्कार तर आपण करतो लोकांना मूर्ख बनवण्यासाठी, आणि तू चमत्काराच्या गोष्टी करतोयस. माणूस आपल्या गरजांमुळे असल्या चमत्कारांवर विश्वास ठेवतो, आणि हा साई याचाच फायदा उचलतोय. आठवतंय त्या माणसाने काय सांगितलं होतं? साई श्रद्धेच्या गोष्टी करत असतो. श्रद्धेने पोट भरत नसतं. इथली लोक आपले मोठमोठे चमत्कार बघतील ना, तर त्या साईला सुद्धा विसरतील आणि त्याच्या श्रद्धेला सुद्धा. हे त्या रक्ताचे प्रतीक आहे जे शिर्डीत वाहणार आहे. हे त्या कठीण वेळेचे प्रतीक आहे शिर्डीला जे लवकरच दिसेल. मागितल्याशिवाय आम्ही मदत करू शकणार नाही, पण जर शिर्डीला हवी असेल तर आम्ही ते करू शकतो. आमच्या इष्टदेवतेच्या कृपेने आम्ही हे करू शकतो. हुंत्रू, दुनियेला फक्त भीती माहीत असते. जितकं घाबरवून सोडाल दुनिया तेवढीच विश्वास ठेवेल. बाकी ही पूजा, चमत्कार, श्रद्धा सगळं थोतांड आहे. साई, एक प्रश्न विचारू का? ती खरंच एवढी शक्तिशाली आहे का? सगळ्यात शक्तिशाली काय आहे माहित आहे? सगळ्यात शक्तिशाली आहे श्रद्धा. श्रद्धा जे प्रेमाचेच एक रूप आहे, आणि प्रेम कधी घाबरवत नाही, कधीच भीती दाखवत नाही. जे देवाच्या नावाने घाबरवतात, लोकांना भीती दाखवतात, ती कधीच देवाची माणसं असू शकत नाहीत, आणि ना त्यांच्या बोलण्यात कधी देवाचा संदेश असू शकतो. कारण देवाला फक्त प्रेम माहित आहे, फक्त प्रेम. अनर्थ झाला सरकार. पितळेचं सगळं सामान, पूजेचे सगळे दिवे, ज्याने आपण मारुती रायाची आरती करायचो,
ते चोरीला गेले. हरिओम. हे कसं काय शक्य आहे? आणि ते पण भर दुपारी? कोणी केलं असेल हे दुष्कर्म? मागच्या वेळी चोराचे हात जाळले होते, यावेळी चोराला जाळून टाकेन मी. बस झाला धर्मियांचा निवास शिर्डीमध्ये, पण कोणीच पाहिलं नाही. हे कसं काय बरं होऊ शकतं पंता? जर मला कळलं की तुमच्यातलं कोणीतरी त्या चोराला सामील आहे, किंवा तुमच्यापैकी कोणीतरी सत्य माहीत असूनही लपवत आहे, तर त्यालाही तीच शिक्षा मिळेल जी चोराला. शिर्डीचा कोणताच रहिवासी इकडे चोरी करू शकत नाही. जरी तुम्ही लोकांनी केली नसेल, पण बाहेरच्या लोकांचं काय, ज्यांना तुम्ही आपल्या डोक्यावर बसवून शिर्डीमध्ये जागा दिली आहे? जेव्हापासून तो आला आहे तेव्हापासून वातावरण गढूळ झालं आहे शिर्डीचं. सरकार, कदाचित तुमचा इशारा त्या साईकडे तर नाही ना? अगदीच त्याच्याकडेच आहे माझा इशारा. जेव्हापासून शिर्डीमध्ये आलाय, एकाही नियमाचं पालन केलं नाहीये त्याने. चोरी करायचीच होती तर साईंकडे खूप संधी होत्या, पण त्यांनी असं कधीच केलं नाही सरकार. हरिओम. तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? बाहेरून माणसं आली होती आणि ती चोरी करून निघून गेली? सरकार, अहो आज सकाळचीच गोष्ट आहे. 3 माणसं आली आहेत शिर्डीत. एक बाई, एक पुरुष आणि एक मुलगा. हरिओम. कोण आहात तुम्ही? आणि कुलकर्णी सरकारच्या परवानगीशिवाय इथे तंबू कसा काय लावलाय? शिर्डी ढोंग्यांचं आश्रयस्थान नाहीये. बाहेर या तुम्ही. कुलकर्णी सरकार, प्रत्येक गावाला तुमच्यासारखा प्रमुख मिळो. सरकारच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही इथे का आला आहात? संपूर्ण गावाला विनाशापासून वाचवायला. तुला कोणी सांगितलं की तुझी इथे गरज आहे? आमच्या इष्टदेवतेने. कुलकर्णी सरकार असताना शिर्डीला वाचवण्यासाठी कोण्या दुसऱ्याची गरज नाहीये. हरिओम. मला माहितीये तुम्ही संपूर्ण आहात. मला हे सुद्धा माहितीये की तुम्ही समर्थ आहात. पण देवाचा एकनिष्ठ भक्त, एक खरा ब्राह्मण, अशी कोणती चिंता आहे जी तुम्हाला बराच काळ झाला सतावत आहे? देवता रागावली आहे तुमच्यावर. त्यांचा कोप अजून वाढणार आहे. खुशामत केल्याने मी प्रसन्न होणार नाहीये. आज जाऊन शोधा. थांबा. मी सांगू शकते की जे तुम्ही शोधत आहात ते कुठे आहे. कुठे आहे? ही कुंकवाची रेषा दिसतेय का तुम्हाला? याच दिशेने सरळ चालत जा.
जिथे रस्ता संपेल तिथे एक झाड दिसेल. त्याच झाडाच्या खाली ते सापडेल जे तुम्ही शोधत आहात. जा बघून या, हे खरं सांगते की नाही ते. आणि जर खरं निघालं नाही तर चोरीसाठी तुम्हा तिघांना दोषी समजलं जाईल आणि याची शिक्षा खूप कठोर असेल. हरिओम. कसला विचार करतोयस? देवाने संकट यासाठी बनवले आहे जेणेकरून त्याचा सामना करून आपण आणखी सशक्त बनू शकू. आपली श्रद्धा वाढावी, आपल्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे, आपण जास्त मजबूत बनावं, दुनियेबद्दल आपली करुणा वाढावी, आपण अजून चांगले मनुष्य बनावे. पण लोकांना संकटांचा सामना करायचाच नसतो आणि या संकटातून वाचण्यासाठी ते अशा कोणत्याही माणसावर विश्वास ठेवायला तयार होतात जो त्यांना या संकटातून बाहेर काढण्याचे आश्वासन देतो. हाच फरक आहे श्रद्धेत आणि अंधश्रद्धेत. श्रद्धा आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते, आपल्या जीवनातील घटनांवर विश्वास ठेवायला शिकवते, आपल्याला दाखवते की जे काही घडतंय त्याच्यात कुठेतरी काहीतरी चांगलं दडलंय. पण अंधश्रद्धा आपल्याला दुसऱ्यांवर विश्वास ठेवायला शिकवते. आपल्याला शिकवते की आपले कर्म कसेही असोत त्याच्या परिणामांपासून वाचण्याचा मार्ग आहे. आणि हीच अंधश्रद्धा अधर्माचा खूप मोठा मार्ग बनली आहे. अधर्मच तर सुरू आहे इथे. आणि माझ्या इष्टदेवतेची इच्छा आहे की मी शिर्डीला यातून मुक्त करावं. माझा विश्वास नाहीये हिच्या बोलण्यावर. असे खूप सारे ढोंगी पाहिलेत मी शिर्डीमध्ये. तुला कोणाची तरी काळजी सतावतीये का? कोणाच्या तरी काळजीने विचारत आहेस ना तू? मला तर सगळ्यांचीच काळजी सतावते बायजाई, सगळ्यांचीच काळजी. काळजीचे कारण तो आहे त्याची शिर्डीतली उपस्थिती. तो जो दररोज हळूहळू तुम्हाला तोडू पाहतोय. तुम्ही तर शिर्डीचे सूर्य आहात, पण काही दिवसांपासून तुमचे यश, तुमच्या कीर्तीवर त्याच्या नावाचे काळे ढग पसरले आहेत. तुम्ही नक्की जिंकू शकता, पण इतक्या सहजपणे नाही. आपल्यासारख्या पुण्यात्म्यासोबत जर आमची शक्ती एक झाली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. शिर्डी माझ्या गुरूंचे स्थान आहे, माझ्या आईचं घर आहे आणि मला इथून कोणीच काढू शकत नाही. कोणीच नाही. सरकार, सरकार, हे बघा, हे खरं बोलतायत. हे तिथेच सापडलं जिथे यांनी सांगितलं होतं. विश्वास तर बसला, पण उशीर झालाय. आत्याचा असा अपमान आजपर्यंत कुठेच झाला नव्हता. इष्टदेवतेने खरंच सांगितलंय की ही जागा शापित आहे आणि इतक्या अविश्वासानंतर आम्ही ते क्षणभरही थांबू शकत नाही. जातोय आम्ही तरी ते मदत करायला आलो होतो, पण इथल्या प्रमुखाचाच आमच्यावर विश्वास नाहीये तर इथे कसं राहायचं?
तुम्ही तर मला नक्कीच थांबवाल कुलकर्णी सरकार. थांबा. मी कुलकर्णी सरकार, शिर्डीचा प्रमुख, तुम्हा तिघांना परवानगी देतो. तुम्हाला जोपर्यंत इथं राहायचं आहे तुम्ही राहू शकता, आणि जोपर्यंत राहाल धनधान्य आम्ही प्राप्त करून देऊ तुमच्यासाठी. हरिओम. कुलकर्णी सरकार, तुम्ही तर खूप सहजरित्या आम्ही विणलेल्या जाळ्यात अडकलात. मला विश्वास आहे की त्यांना योग्य मार्ग सापडेल, पण मोठा प्रश्न हा आहे, पण तोपर्यंत इथे किती नुकसान झालं असेल. नाही नाही, सोडा यांना. हे समधी सोन्याची नाणी माझी आहेत. नाही, मी नाही देणार. नाही, नका घेऊन जाऊ. ही समधी नाणी माझी आहेत. काय झालं? समधी ठीक आहे ना? माझी नाणी नाणी कुठे गेली माझी? इथेच तर. अगं, काय झालं? काय होणार? अहो, हातात आलेल्या सोन्याची माती झाली तर शांती कशी मिळणार? जेव्हा आपलेच नातेवाईक आपले शत्रू बनतात तेव्हा खंडोबाराया तरी काय करेल? अरे, तुमचा सौताचा लहान भाऊ त्या साईच्या जाळ्यात अडकलाय. सौता तर मजा करतोय आणि आपल्या डोक्यावर या कावेरीला बसवून गेलाय. काय अशी काय बघतेस माझ्याकडे? हे जे काही या घरात घडतंय ना, हे समजा तुझ्यामुळे घडतंय. अगं, स्वतःच्या नवऱ्याला मुठीत नाही ठेवू शकत का तू? शांत हो ग आणि सांग काय करायचं ते. काय करायचंय? हिला आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर काढा. जर घर खर्चात ही मदत नाही करू शकत तर आपण हिला काय सांभाळायचं? अहो पण पण बिन काही नाही. चल निघ इथून, निघ. माझी काय चूक झाली? तुम्ही माझ्यासोबत असं करू शकत नाही हो. सासरी बायकोचं अस्तित्व तिच्या नवऱ्यामुळे असतं, आणि जर तुझ्या नवऱ्यानेच तुला स्वीकारलं नाहीये तर आम्ही सुद्धा इथे धर्मशाळा नाही उघडून ठेवली आहे तुझ्यासाठी. ठीक आहे, घरात माझ्यासाठी जागा नाहीये ना, तर अंगणात एखादा कोपरा द्या मला. मी इथंच राहीन आणि कधीच काही मागणार नाही. फक्त ही चंदा द्या मला. हे घेऊन आले होते हिला, त्यांनी हिला खायला प्यायला घालून मोठं केलंय. तिचं दूध विकून मला जे काही मिळेल त्यातच स्वतःचा उदरनिर्वाह करीन. सांगितलं ना, तुला काहीच मिळणार नाही. चलाट. तेव्हा मी बायको होण्याचं कर्तव्य पार पाडलं नाही. जर त्या दिवशी मी यांना साथ दिली असती तर आज हा दिवस मला बघावा लागला नसता.
कावेरी, काय झालं? तू रडतेस का? काय नाही बायजा का, मी ठीक आहे. आता त्या कावेरीचा खर्च सुद्धा वाचला. आता सांगेन यांना की यावेळी दसऱ्याला माझ्यासाठी एक साडी घेऊन या. तुम्ही आलात? तुमचाच विचार करत होते. द्या, माझ्याकडे द्या. सांगितलं होतं ना की या घरात पुन्हा नको येऊस, तरीही परत आलीस तोंड घेऊन. ती आली नाहीये. आम्ही तिला घेऊन आलोय. का? विहिरीजवळ बसून रडत होती. काहीच सांगत नव्हती. खूप वेळा विचारल्यानंतर हिने सांगितलं की हिच्यासोबत काय झालंय. तुम्ही हिच्यासोबत असं कराल असा मी कधी विचार सुद्धा केला नव्हता. हिचा त्रास तुम्हाला दिसत नाहीये का? मी तर कधी तुमच्या घरात घुसून तुमच्या वैयक्तिक गोष्टीत बोलत नाही. एखाद्या बाईचा अपमान होणं, तिच्यावर अन्याय होणं ही वैयक्तिक नाही तर एक सामाजिक समस्या आहे. अहो, पण जर हिच्या नवऱ्याने हिला सोडून दिलीये, मग आम्ही का सांभाळायचं हिला? तुम्ही याच्याशी सहमत आहात का? मी माझ्या बायकोच्या निर्णयाशी पूर्णपणे सहमत आहे. पत्नीच्या पाठीशी उभं राहणं ही चांगली गोष्ट आहे, पण तेव्हा जेव्हा ती बरोबर असेल. आधी तुम्ही तुमच्या भावाची साथ सोडलीत आणि आता त्याच्या बायकोला घरातून बाहेर काढताय. आपल्या कुटुंबासोबत असं कोणी करतं का कधी? हा, तुम्ही सगळे जा इथून. आम्ही बघून घेऊ की आम्हाला हिच्यासोबत काय करायचंय. या घरावर कावेरीचा समान हक्क आहे. जर तुम्ही नाही ऐकलं तर मी पंचायत बोलावून न्यायनिवाडा करायला लावेन. कावेरीला तिचा अर्धा वाटा मिळवूनच देईन मी. सोनं गेलं ते गेलं, आता अर्ध घर सुद्धा जायला नको. अपशकुनी कुठली. मला काय सुद्धा नको. फक्त एवढी चंदा द्या मला. तिचं दूध इकून मला जे काही मिळेल त्यातच माझा उदरनिर्वाह करीन. आणि घराच्या अंगणातच राहायला थोडी जागा द्या मला. स्वस्तात सुटलो, नाहीतर काय माहित घराचा अर्धा वाटच मागितला असता. चंदा हवी आहे ना तुला? घे घे. आणि घराच्या बाहेर अंगणात एखादं कोपरा सुद्धा देऊ तुला झोपायला. ठीक आहे?
मला आनंद झाला की दुसऱ्या कुणावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभं राहायचा निर्णय घेतलायस. आणि तुझ्या या निर्णयामध्ये मी तुझ्या सोबत आहे. हा कावेरी, मी सुद्धा तुमच्या सोबत आहे. वय मी बी तुझ्या सोबत आहे. आम्ही होय, सोबत होय, आहोत. आम्ही पण सोबत सोबत आहोत. आहोत. सगळ्यांना मिळतील. हा हे घे. हा मला तू पण. पण घे, तू पण घे आणि तू पण घे. आणि माझी लक्ष्मी आज एवढी शांत बसलीये म्हणजे नक्कीच काहीतरी विचार करते. आज गुरुजींनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या पुराणातल्या. अरे वा. आणि त्या गोष्टीत मी ऐकलं की देव आपल्या भक्तांची मदत तेव्हाच करतो जेव्हा तो भक्त त्याची प्रार्थना करतो. त्याला मदतीसाठी बोलवतो. पण मग देव स्वतःच का नाही जात? प्रश्न तर चांगला आहे. तुला काय वाटतं? या प्रश्नाचे उत्तर काय असलं पाहिजे? ओहो, माहित असतं तर तुम्हाला का विचारलं असतं? तू ती म्हण ऐकली आहेस का की देव त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत स्वतःच करण्यावर विश्वास ठेवतात? नाही, आधी मी कधीच ऐकली नाही. पण असं का? जो स्वतःची मदत करू शकतो त्याला देवाच्या मदतीची काय गरज? कारण देवाला आपल्या भक्ताची शक्ती, ताकद माहीत असते. त्याला माहीत असतं की त्याच्या भक्तामध्ये किती सामर्थ्य आहे. म्हणूनच जेव्हा कोणी अडचणीत असतं तेव्हा देव इच्छितो की त्याने स्वतःची मदत स्वतः करावी, आधी स्वतः प्रयत्न करावा. पण जर देव आधीच मदत करायला आला तर त्याचे भक्त त्याच्यावर अवलंबून राहतील, कमकुवत होतील. हळूहळू त्यांची आध्यात्मिक शक्ती, त्यांचा स्वावलंबीपणा कमी होईल, त्यांचे व्यक्तिमत्व कमकुवत होईल. आणि ईश्वराची इच्छा असते की त्याच्या कोणत्याही मुलाने त्याच्या या जीवनात स्वतःचा एखादा गुण, स्वतःची एखादी शक्ती व्यर्थ जाऊ देऊ नये. आणि म्हणूनच जेव्हा त्याची मुलं त्यांचे पूर्ण प्रयत्न करून थकून हरतात तेव्हा तो स्वतः मदत करायला येतो. आता कळलं का काही? हो, समजलं. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं माहित असतं? जसे तुला एवढे सारे प्रश्न पडतात. खा. खूप गोड आहेत. हरिओम. अंता, त्या तिघांसाठी सामान घेतलंस का? हो सरकार, जसं तुम्ही सांगितलं होतं. सगळ्यात चांगले तांदूळ, तेल, तूप, डाळ आणि बत्ताशे सुद्धा. घेऊन जा. जर त्यांना अजून काही हवं असेल तर त्यांना मला येऊन भेटायला सांग. हरिओम. हो सरकार. चल. त्या लोकांचं म्हणणं खरं हो आणि त्यांच्या म्हणण्यानुसार साई शिर्डी सोडून निघून जावा. माहित नाही ते सोनं आपल्याला कधी मिळेल. अगं बिंदू, एवढा विचार नका करूस, नाही तर तुझी तब्येत बिघडल. पण ते सोनं आपल्याला मिळालं पाहिजे. ते सोनं आपलं होऊ शकतं. आपण चोरूया ते. येडी झालीस काय तू? तुला माहिती आहे ना कुलकर्णी सरकार चोरांना किती मोठी शिक्षा देतात ते. चल, काहीतरी बडबड करती. बालका,
तुम्ही आम्हासनी बोलवलं? हो, मी तुमच्या सगळ्या अडचणी दूर करू शकते. अशा मला माहितीये तुम्ही दोघं संकटात आहात. या माझ्यासोबत. चला चला. ती सोन्याची नाणी आमच्या हातात येऊन निसटली. आमच्या सोबत लय चुकीचं झालंय. सगळं त्या कावेरीमुळे झालंय. जर तिने स्वतःच्या नवऱ्याला ताब्यात ठेवलं असतं ना, तर आज ती सोन्याची नाणी आमच्या जवळ असती आणि आमचं आयुष्य किती आरामात गेलं असतं. पण ती सोन्याची नाणी त्या साई जवळ आहेत. शांत हो ग बिंदू, शांत हो. हे खंडोबा, काहीतरी कर. देवाची सुद्धा हीच इच्छा आहे की ते सोनं तुमच्या जवळ यावं, आणि ते येईल सुद्धा. खरंच? त्याची काळजी तू करू नकोस. आम्ही आणून देऊ ती सोन्याची नाणी. तुला जास्तीत जास्त माहिती मिळवायची आहे त्या साईबद्दल आणि त्या खंजिराबद्दल सुद्धा. आणि या संपूर्ण गावात घराघरात काय मौल्यवान सामान आहे ती सगळी माहिती काढायची आहे. अरे हे पेरू अचानक कसे काय पडले? माझ्याकडून मैत्रीची भेट तुमच्यासाठी. तुझा नेम एवढा चांगला कसा काय? आमची जी इष्ट देवता आहे ना, सगळा तिचा आशीर्वाद आहे. ती खूप शक्तिशाली आहे आणि काहीही करू शकते. शक्तिशाली तर माझे बाबा आहेत, प्रमुख आहे त्या गावाचे. कुलकर्णी सरकार, तू त्यांचा मुलगा आहेस? अरे वा. तसंही माझी आत्या त्यांची सुद्धा मदत करते. माझ्या बाबांना कोणाच्याच मदतीची गरज नाहीये. कदाचित तुला माहित नाहीये. मला माझ्या बाबांबद्दल माहित नसेल का? असं म्हणजे तुला सगळं माहिती आहे त्यांच्याबद्दल? मला नाही तर कोणाला माहित असेल? तर मग तुला कुलकर्णी सरकार आणि साईबद्दलही माहिती आहे? हो. काय काय माहित आहे? तू कसे मूर्खासारखे प्रश्न विचारतोयस रे? मला माहितीये माझ्या बाबांना साईंना शिर्डीतून बाहेर काढायचंय. आमच्यासाठी फळं तोडायला आलास की साईंबद्दल चौकशी करायला? तुझं साईंशी काय देणं घेणं? याच्यासोबत बोलू नका. ही चांगली माणसं नाहीयेत, मला समजलंय. शाप माहितीये का काय असतो ते? जर एकदा दिला ना तर मेल्यानंतर सरळ नरकात जाशील, नरकात. माझ्या वाकड्यात जाऊ नकोस. हे सगळे माझे मित्र आहेत आणि आम्ही सगळी मुलं आहोत आणि तू एकटी मुलगी आहेस. चल जा इथून. ही वाईट माणसं आहेत, यांच्या बोलण्यात अडकू नका.
तेरा 14 15 16 आणि ही 25. बरं झालं तुम्ही स्वतः आलात. मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. विचार ना लक्ष्मी. नरक म्हणजे काय असतो? नरक? तुला नरकाबद्दल कोणी सांगितलं? का विचारतीस तू? तो फुंत्रू आहे ना, तो म्हणाला की जेव्हा मी मरेन तो मला नरकात पाठवेल. असं म्हणाला तो? हो. लक्ष्मी, जेव्हा आपण खरेपणापासून दूर जातो, चांगुलपणापासून दूर जातो, तेव्हा आपण नरकाच्या जवळ जातो. पण जेव्हा आपण खरेपणाच्या सोबत चालतो, चांगले कर्म करतो, तेव्हा आपण स्वर्गाच्या दिशेने जातो. तुला माहितीये स्वर्ग काय असतो ते? स्वर्ग जिथे कोणतीच भीती नाही, वाईट विचार नाहीत, जिथे एकमेकांची मदत करण्याला लोक आपले आयुष्य मानतात, तो असतो स्वर्ग. पण जिथे स्वार्थी लोक असतात, एकमेकांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात, तिथे नरक असतो. आणि स्वर्ग आणि नरक कुठे दुसरीकडे नाही, दोन्ही याच जगात आहेत. आपण त्यांना चांगल्या कर्माद्वारे किंवा वाईट कर्माद्वारे, फक्त आपल्या कर्माद्वारे निवडतो. मला नरक नाही निवडायचा आहे साई. मला तुमचा जो स्वर्ग आहे तो खूप चांगला वाटतो. या स्वर्गात राहण्यासाठी अजून काय काय करावं लागेल मला? बरं, मग तुला स्वर्ग हवाय, मी सांगतो. जर स्वर्गात जायचं आहे तर आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करा, जमेल तेवढी त्यांची काळजी घ्या. जेव्हा तुमच्यासोबत काहीतरी चांगलं घडेल तेव्हा आभार माना त्या देवाचे. आणि जर देवाला मानत नसाल तर आपल्या आईबाबांचे. आणि जेव्हा काही वाईट घडेल तेव्हा त्याच्यातून शिका, त्यातून शिकवण घेऊन पुढे चालत राहा. कुठे अन्याय होताना बघितला, कुणावर जुलूम होताना बघितलं तर त्याच्या विरुद्ध उभे राहायला शिका. जेवढ्या लोकांची करता येईल तेवढी मदत करा. सगळ्यांना समान माना. लक्ष्मी, मग तुला स्वर्ग शोधायची गरज पडणार नाही. स्वर्ग स्वतः तुझ्याजवळ चालत येईल. फार काही नाही, पण कावेरीची थोडी तरी मदत करू शकलो आम्ही. हे तू चांगलं केलंस. माहितीये का, आज मला समजलं की जर आम्ही महिला एकत्र असू, एकजूट होऊ, तर असं काहीच नाहीये जे अशक्य आहे. हो, पण जर मी एकटीच असते तर काहीच करू शकले नसते. आताही काय करून आली? एक गोष्ट सांगू बाईसा, जर राणोजीला द्वारकामाईमध्ये राहून बरं वाटत असेल तर त्याला द्वारकामाईत राहण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. नाही, प्रश्न त्यांना थांबवण्याचा नाहीये. प्रश्न त्या बायकांना आधार देण्याचा आहे ज्यांचे पती एकतर स्वर्गवासी झाले आहेत किंवा त्यांना सोडून गेले आहेत. आणि कितीतरी पती असे सुद्धा आहेत जे आपल्या बायकोला चांगली वागणूक देत नाहीत. अशात त्यांच्या समोर दुःख भोगण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच उरत नाही. पण जर आम्ही महिला एकत्र असू तर एवढं असहाय्य नाही वाटणार कोणाला. तुला जे करायचंय ते तू कर. मी नेहमीच तुझ्या सोबत आहे.
परत समाजसेवा करायला निघाली आहे. हिला घरातलं सुख भोगवत नाही का? एकदा वाट लावून झालीये, पुन्हा लावणार. अरे देवा, असा कोणताच उपाय नाहीये का की हिला मी माझ्या ताब्यात ठेवू शकेन? हे आहे माझं घर. चांगलं घर आहे. कोण कोण राहतं? मी, माझी आई, माझे बाबा आणि माझी आजी. किती सहज सगळी माहिती मिळते ना. या एवढ्या मोठ्या घरात खूप जागा असेल नाही? एवढी जागा नाहीये. आजी तर मला खेळू सुद्धा देत नाही. बोलत असते की अरे तात्या, इथे खेळू नको, तू सगळं सामान तोडशील. ते यासाठी की तुझ्या घरात खूप मौल्यवान सामान असेल, म्हणूनच आजी तुला खेळू देत नसेल. कोण आहे हा? आजी, हा फुंत्रू आहे. हा इथे शिर्डीत आत्यासोबत आलोय. खूप साऱ्या सिद्धी प्राप्त आहेत त्यांना. मग या गावाच्या प्रमुखाला वाटतं की आम्ही आमच्या सिद्धीच्या जोरावर शिर्डीवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला नष्ट करावे. आमची इष्टदेवता आत्यासोबत बोलते सुद्धा, आणि तीच लोकांच्या समस्येवर उपाय सुद्धा सांगते. आणि आत्यानेच तर त्या मारुती मंदिराचं सामान शोधून दिलं. जर तुम्हाला कोणताही त्रास असेल तर तुम्ही आत्याला भेटायला नक्की या. ते असं आहे ना की सगळ्यांना अशा समस्या असतात ज्यावर उपाय सापडत नाहीत. तुम्हालाही असेल. वय येईन, नक्की येईन. हं, आत्या सगळं काही नीट करेल. आज मी जे काही केलंय ते ऐकून आत्या खूप खुश होईल.